नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी. इतकी अफलातून तयार झालेली आहे ना, अगदी कमी वेळेत झटपट अशी ही चिकन बिर्याणी आपली तयार होते. कुकरमध्ये करणार आहोत, परंतु कुकरचं झाकण आपण इथे पूर्णपणे बंद न करता म्हणजे शिट्टी न काढता इथे आपण ही बिर्याणी तयार करणार आहोत. चिकन देखील परफेक्ट शिजलं गेलंय आणि अफलातून अशी बिर्याणी तयार झालेली आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे आपले जे करी पीसेस असतात साधं चिकन तेच घेतलंय. तुम्हाला बोनलेस हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. 2 ते 3 वेळा छान खळखळवून पाण्याखाली धुवून काढलेलं आहे. आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं इथे घालून घ्यायची आहेत. सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत. चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. मसाले कोट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला कमीत कमी अर्धा तास, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवू शकतो. थोडंसं मीठ घातलंय, साधारण अर्धा चमचा. आणि आता हे चिकन मी साईडला ठेवून देते झाकण लावून. त्याचबरोबर इथे आता मी 1 वाटी इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण राईस तयार करून घेणार आहोत. हा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास आपण हा राईस भिजत ठेवायचा आहे. राईस आपल्याला इथे 80% शिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे भात अगदी तयार करून घ्यायचा नाहीये, कारण नंतर 10 मिनिटांसाठी आपण बिर्याणीला आपल्या दम देणार आहोत. दुसरीकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे ऑलरेडी. तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलाय. आता यामध्ये 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या, 4 लवंगा घालून घेतल्यात. मिनिटभरासाठी पाण्यामध्ये गरम मसाले उकळून घ्यायचे. 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि लगेचच आपला जो भिजवलेला तांदूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा. आता गॅस इथे फुल ठेवूनच फक्त 5 मिनिटांसाठी आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. वरनं इथे आता 1 चमचा तेल घालून घेते. तुम्ही तूप घातलं तरीही चालेल आणि फक्त 80% हा भात आपण शिजवून घेणार आहोत. पूर्णपणे भात शिजवून घ्यायचा नाही. 5 मिनिटात इथे 80% तांदूळ आपला शिजला जातो आणि नंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय दाणा अगदी एक-एक दाणा इथे फुलला गेलाय. मस्त लांब लचक असा दाणा झालेला आहे. गॅस बंद करून घेते आणि लगेचच साधारण 2 ग्लास इतकं थंड पाणी मी घातलेलं आहे, की जेणेकरून ह्याची कुकिंग प्रोसिजर आहे ती स्लो होईल. आणि लगेच आपण हा जो तांदूळ आहे, राईस आहे, शिजलेला भात तो आपण चाळणीवर काढून घ्यायचा आहे, की जेणेकरून यातलं एक्स्ट्राचं पाणी असेल ते निथळून जाईल आणि आपला भात अगदी मोकळा इथे तयार होईल. तर इथे मी हा थंड करायला साईडला ठेवते. त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा असा मी लांब चिरून घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवर स्प्रेड करून ठेवलेला साधारण अर्ध्या तासासाठी. म्हणजे यातलं पाणी जे आहे ते निथळून जाईल. आपण याचा बरिस्ता तयार करणार आहोत. म्हणजे छान कांदा आपला कुरकुरीत फ्राय होतो इथे. त्याचबरोबर 2 मोठे कांदे फाईनली चॉप करून घेतलेले आहेत. पूर्वतयारी सगळी करून घेतली आहे मी. आता एक जाडबुडाचा कुकर घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 मोठे डाव तेल घालायचं. तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि जो बरिस्त्यासाठी आपण कांदा चिरून घेतलेला तो इथे घालून घ्यायचा. कांदा आपण पाणी सगळं काढून घेतलेलं आहे यातलं. त्यामुळे अवघ्या 3 मिनिटात हा कांदा आपला मस्त असा क्रिस्पी इथे तयार होतो. तर छान असा गोल्डन ब्राउन रंग आला की लगेचच हा कांदा काढून घ्यायचा. टिश्यू पेपरवर हा कांदा पुन्हा मी काढून घेते आणि इतका कुरकुरीत तयार झालेला आहे ना हा कांदा, की आपण यातलं पाणी काढून घेतलेलं, त्यामुळे पटकन हा बरिस्ता आपला तयार झालेला आहे. तर कांदा इथे फ्राय करून झालाय, छान क्रिस्पी झालेला आहे. त्याच तेलामध्ये इथे आता मी 1 चमचा इतकं जिरं घालते. जिरं फुललं की यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल घालून घेते, 2 हिरव्या वेलच्या, 4 ते 5 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 तमालपत्र घातलंय इथे आणि 2 आता जे आपण मोठे कांदे चिरून घेतलेले ते यामध्ये लगेचच घालून घ्यायचे. आता इथे कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचंय, फार काळपट करायचा नाहीये. यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेते, स्लिट करून घेतल्यात, मध्ये चिरून घेतलेल्या आहेत. ऑप्शनल आहेत या. तुम्हाला फार तिखट नको असेल तर नाही घातल्यात तरीही चालतील. कांदा इथे छान परतला गेलाय. आता यामध्ये जातील 2 मीडियम साईजचे टोमॅटो. ते देखील असे फाईनली चॉप करून घेतलेले आहेत.
थोडंसं मीठ घालते म्हणजे टोमॅटो आपले पटकन इथे शिजले जातील. आता टोमॅटो देखील 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत. गॅस इथे आपण मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. फार फास्टही करायचा नाहीये. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना इथे घालून घेते आणि कांदा टोमॅटो सोबत परतवून घ्यायचा. याने ना खूप छान स्वाद येतो आपल्या बिर्याणीला. पुन्हा 2 मिनिटांसाठी परतवून घेतलेत सगळे जिन्नस. आता यामध्ये जातील मसाले. अर्धा चमचा हळद घालते, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर घेतलेली आहे. मिक्स करून घेऊयात मसाले सगळे. आपण यातले मसाले चिकनसाठी देखील मॅरिनेट करण्यासाठी घातलेले, त्यामुळे इथे आता फार मसाले घालायचे नाहीयेत. थोडंसं पाणी घातलंय मसाले जळू नयेत म्हणून आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे. छान तेल सुटले मसाल्यांना. आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे साधारण 4 तास मी हे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं. जितका वेळ आपण मॅरिनेट करू ना चिकनला तितकीच आपल्या बिर्याणीचा स्वाद दुपटीने वाढणार आहे. इथे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाल्यांसोबत आपले चिकनचे पीसेस जे आहेत ते छान इथे कोट करून घ्यायचे आहेत. आता ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं त्यामध्येच मी साधारण 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. ते घालून घ्यायचं, मिक्स करून घेते. इथे आता चवीनुसार पुन्हा मीठ घालून घेते मी. आपण चिकनला मॅरिनेशनसाठी देखील मीठ लावलेलं, त्याचबरोबर आपल्या राईसमध्ये देखील मीठ आहे. तर इथे मीठ घालताना थोडं सांभाळून घालायचं आहे, नाहीतर बिर्याणी आपली खारट होऊ शकते. आता यावर झाकण ठेवायचं. इथे झाकण आपण लॉक करणार नाही आहोत. आपल्याला शिट्टी काढायची नाहीये. फक्त 10 मिनिटांसाठी वर झाकण तुम्ही दुसरं झाकण लावलं तरीही चालेल. मी इथे कुकरचंच झाकण ठेवलेलं. 10 मिनिटांनी झाकण काढून एकदा मिक्स करून घ्यायची आहे. फक्त 12 ते 13 मिनिटांसाठी चिकन आपण शिजवून घेणार आहोत. शिट्टी काढली तर चिकनचा पूर्ण गाळ होऊ शकतो. चिकन आपलं गळू शकतं. इथे 2 मिनिटांनी पुन्हा मी झाकण काढून पाहते आणि चिकन व्यवस्थित शिजलं गेलंय. फक्त 12 ते 13 मिनिटात आपलं चिकन व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता यावर आपण राईसचा थर लावून घेणार आहोत. वरनं आता हा राईसचा एक लेयर लावून घेते. तर इथे राईस देखील आपण फक्त 80% शिजवून घेतलेला. आता इथे वरनं जो आपण बरिस्ता तळून घेतलेला तो इथे कांदा लावून घ्यायचा. त्याचबरोबर इथे मी केशर सिरप तयार करून घेतलेलं. गरम पाण्यामध्ये केशराच्या काड्या घालून घेतलेल्या ते इथे घालून घेते पाणी. तुम्ही याऐवजी दुधामध्ये केशर भिजत घातलं तरीही चालेल. पुन्हा सेकंड लेयर इथे लावून घेते मी राईसचा आणि जे उरलेलं आपलं केशराचं पाणी आहे ते यावर घालून घेते आणि रंग देखील छान येतो आणि खूप छान असा सुगंध येतो. याचबरोबर आता जो उरलेला बरिस्ता आहे तो घालून घेते. वरनं कोथिंबीर आणि पुदिन्याची भरपूर सारी पानं घालून घ्यायची आहेत. 2 चमचे आता तूप सोडणार आहे वरनं मी. तुमच्याकडे केवड्याचं सिरप असेल तर ते घातलं तरीही छानच अतिउत्तम. माझ्याकडे नाहीये म्हणून मी घातलं नाही. पुन्हा आता यावर 10 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि अगदी लो फ्लेमवर फक्त 10 मिनिटं दम द्यायचा आहे. 10 मिनिटांनी अफलातून अशी ही बिर्याणी आपली तयार झाली आहे. तुम्ही बघू शकताय आणि इतके जबरदस्त इथे ही बिर्याणी तयार झाली ना, मस्त सुगंध दरवळतोय. तुम्हाला सर्व्ह करून दाखवते एका डिशमध्ये आणि काय दिसतेय बघा बिर्याणी आपली. मस्त बिर्याणी इथे तयार झालेली आहे. चिकन देखील आपलं प्रॉपर शिजलं गेलंय. आपण इथे शिट्टी काढलेली नाहीये, त्यामुळे चिकन आपलं इथे गळलं गेलेलं नाहीये. अख्खे पीसेस राहिलेले आहेत आणि अफलातून ही चिकन बिर्याणी आपली तयार झाली. झटपट अगदी 20 ते 25 मिनिटात ही चिकन बिर्याणी आपली तयार होते. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.